तर तुम्हाला पण असं वाटत आहे का की हायकोर्ट शिपाईला कोणते प्रश्न येणार? कारण 30 प्रश्न आहे आणि जी-के खूप जास्त व्हास्ट आहे. तर काय करू आणि काय नाही? सायन्स करू की जिओग्राफी करू की हिस्ट्रीला किती वेळ देऊ की पॉलिटी करू? तर ह्या संपूर्ण प्रश्नांचे जे काही उत्तरं आहेत ते तुम्हाला आजच्या या लेक्चरमध्ये मिळणार आहेत. कारण आपण आज घेणार आहोत हायकोर्ट शिपाईसाठी विचारलेले टॉप 30 प्रश्न. आणि आज आपण जे काही घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला सायन्समध्ये आपल्याला बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, त्यानंतर आपल्याला स्टॅटिक जी-के, भूगोल, त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, त्यानंतर हिस्ट्रीमध्ये आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास, त्याचबरोबर आपल्याला करंटमध्ये जे काही आता 2026ची करंट आहे ते आपण इथे घेणार आहोत. आणि आपला जो काही पेपर आहे तो TCS IBPS पॅटर्नचा नसून आपला पेपर उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट घेणार आहे. तर हायकोर्ट कशा टाईपचे प्रश्न विचारतात ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव द्वितीया आणि आज आपण हायकोर्ट शिपाई या भरतीला विचारणारे टॉप 30 प्रश्न आपण बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, 1916चा प्रसिद्ध लखनौ करार कोणाच्या दरम्यान झालेला आहे? 1916चा लखनौ करार. पहिला पर्याय आहे बाळ गंगाधर टिळक व मोहम्मद अली जिना. दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना. तिसरा पर्याय आहे महात्मा गांधी व आगा खान. आणि चौथा पर्याय आहे बाळ गंगाधर टिळक व आगा खान. तर याचे योग्य उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक व मोहम्मद अली जिना यांच्या दरम्यान लखनौ करार झालेला होता. आणि कधी झाला? तर 1916 मध्ये झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? भारत सेवक समाज. आपला पहिला पर्याय आहे दादाभाई नौरोजी. दुसरा पर्याय आहे बाळ गंगाधर टिळक. तिसरा पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले. आणि चौथा पर्याय आहे पंडित नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर हा प्रश्न घेण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला प्रश्न नेमका कसा विचारणार, तर आपल्याला इथे संस्था आणि संबंधित संस्थापक अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला हायकोर्ट शिपाई या भरतीमध्ये दिसणार आहे. दादाभाई नौरोजी यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे? तर ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेली आहे. कधी? तर 1866 मध्ये त्यांनी ही संस्था स्थापन केली. त्याचबरोबर पंडित नेहरू काय आहे? तर पंडित नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंचा आहे. त्याचबरोबर पंडित नेहरू हे आपले भारताचे पहिले पंतप्रधान होते. काय होते? तर भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू होते. आपल्याला इथे आहे बाळ गंगाधर टिळक. बाळ गंगाधर टिळक काय आहे? तर गीता रहस्य हा ग्रंथ कोणाचा आहे? असा प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. तर गीता रहस्य हा ग्रंथ बाळ गंगाधर टिळकांचा आहे. त्याचबरोबर केसरी आणि मराठा वृत्तपत्र हे देखील बाळ गंगाधर टिळक यांचे आहे. तर इथे आपण चारही पर्याय इथे आपण क्लिअर केलेले आहे. तर भारत सेवक समाज हा कोणाचा आहे? तर गोपाळ कृष्ण गोखले यांची ही संस्था आहे. आणि दादाभाई नौरोजींची कोणती आहे? तर ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था दादाभाई नौरोजींची आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही सांगत आहे ते एक वही पेन घेऊन नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला हायकोर्टच्या शिपाईमध्ये नक्कीच चांगले मार्क आपण इथे 30 पैकी 30 मिळण्याचा इथे आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आपला कट ऑफ हा नक्कीच आपल्याला सेफ स्कोर आपला 26 प्लस किंवा 25 प्लस हा आपला सेफ स्कोर इथे राहणार आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुष्यमित्र शुंगने हत्या केलेला शेवटचा शासक कोण होता? पुष्यमित्र शुंगने हत्या केलेला शेवटचा शासक कोण होता? आपला पहिला पर्याय आहे बिंदुसार. दुसरा पर्याय आहे चंद्रगुप्त मौर्य. तिसरा पर्याय आहे देववर्मन. आणि चौथा पर्याय आहे बृहस्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे बृहस्थ हा शेवटचा शासक होता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन व्यवस्था कोणाकडून स्वीकारण्यात आलेली आहे? संसदीय शासन व्यवस्था कोणाकडून स्वीकारण्यात आलेली आहे? पहिला पर्याय आहे अमेरिका. दुसरा पर्याय आहे ब्रिटन. तिसरा पर्याय आहे कॅनडा. आणि चौथा पर्याय आहे रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ब्रिटन. ब्रिटन या देशाकडून आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला अमेरिकाकडून आपण काय घेतलेले आहे? तर अमेरिकाकडून आपण मूलभूत हक्क स्वीकारलेले आहे. मूलभूत हक्क आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर कॅनडाकडून काय घेतलेले आहे? तर संघराज्य पद्धती आपण कॅनडाकडून घेतलेली आहे.
त्याचबरोबर रशियाकडून आपण काय घेतलेले आहे, तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घटना दुरुस्ती कोणाकडून घेतलेली आहे, कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, हे मला कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला इथे आपण भारतीय संविधान, इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर असे प्रश्न दिसणार आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण परफेक्ट चॅप्टर आहे, तो चॅप्टर आपण इथे कंप्लीट करून जा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होईल. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कायदेविषयक सल्लागार. आपला पहिला पर्याय आहे मानवेंद्रनाथ रॉय, दुसरा पर्याय आहे राजेंद्र प्रसाद, तिसरा पर्याय आहे BN राव आणि चौथा पर्याय आहे TT कृष्णमाचारी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे BN राव. BN राव हे कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय, तर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष होते. तसेच ते काय होते, तर भारताचे पहिले राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसाद होते. भारताचे पहिले राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसाद होते. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीची कलम काय आहे, तर राष्ट्रपतीची कलम 52 आहे. हे आपल्याला इथे माहिती असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील सरोवर आहे? सर्वात मोठे गोड्या पाण्यातील सरोवर भारतातील कोणते आहे? आपला पहिला पर्याय आहे चिल्का सरोवर, दुसरा पर्याय आहे पुलिकस सरोवर, तिसरा पर्याय आहे दाल सरोवर आणि चौथा पर्याय आहे उलर सरोवर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे उलर सरोवर. उलर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्यातील सरोवर आहे. तर चिल्का सरोवर हे काय आहे, तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर हे आहे. त्याचबरोबर पुलिकस सरोवर काय आहे, तर पुलिकस सरोवर हे दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्यातील सरोवर आहे. आणि दाल सरोवर हे कुठे स्थित आहे, तर दाल सरोवर हे जम्मू काश्मीर येथे स्थित आहे. आणि दाल सरोवर हे देखील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. चिल्का सरोवर कुठे आहे, तर चिल्का सरोवर हे ओडिसा येथे चिल्का सरोवर आहे. आणि पुलिकत सरोवर कुठे आहे, तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर पुलिकत सरोवर आहे. हे बघा, मी जे काही सांगत आहे ते नोट डाऊन करत चला. आपल्याला हायकोर्टमध्ये शिपाईला असेच प्रश्न दिसणार आहेत आणि नंतर आपल्याला मग रिग्रेट होईल की मी हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. तर तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसणार आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी गंगा नदीची उपनदी इथे आहे करा, थोडं करेक्शन आहे. आहे. आपला पहिला पर्याय आहे मानस, दुसरा पर्याय आहे तुंगभद्रा, तिसरा पर्याय आहे बियास आणि चौथा पर्याय आहे गंडक. तर गंगा नदीची उपनदी कोणती नदी आहे, तर गंडक नदी ही गंगा नदीची उपनदी आहे. तर त्याचबरोबर आपल्याला बियास नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर बियास नदी ही सिंधू नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर मानस ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे, तर मानस ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. आणि तुंगभद्रा ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. आपल्याला नदी टॉपिक इथे महत्त्वाचा आहे. नद्यांवर भरपूर परीक्षांमध्ये प्रश्न आपल्याला दिसतात आणि उच्च न्यायालय जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील आपण बघितले असाल, तर नदी या विषयावर तिथे आपल्याला प्रश्न दिसतो. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे? पहिला पर्याय आहे पुणे, दुसरा पर्याय आहे नागपूर, तिसरा पर्याय आहे मुंबई शहर आणि चौथा पर्याय आहे अहिल्यानगर. तर अहिल्यानगर हा सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा आहे. तर इथे आपल्याला महाराष्ट्रातील विचारलेले आहे. आपल्याला भारतातील देखील इथे माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याची योग्य उत्तर आहे कच्छ हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. कच्छ हे कुठे आहे? तर कच्छ हे गुजरात येथे आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या खोऱ्या वेगळ्या करते? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. पहिला पर्याय आहे नर्मदा तापी, दुसरा पर्याय आहे गोदावरी तापी, तिसरा पर्याय आहे गोदावरी भीमा आणि चौथा पर्याय आहे भीमा व कृष्णा. तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या खोऱ्या वेगळ्या करते? तर गोदावरी आणि भीमा ही खोरी
हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग वेगळी करते. तर इथे आपण लक्षात ठेवू शकतो हरिश्चंद्र बालाघाट. हरीची जीबी संपली. हरीची जीबी संपली. जीबी जीबी म्हणजे गोदावरी आणि भीमा. हरीची जीबी संपली ही जर आपण इथे ट्रिक लक्षात ठेवली तर हा प्रश्न आपला परीक्षेला नक्कीच सुटणार आहे. तसेच भीमा व कृष्णा कोणती डोंगररांग वेगळी करते तर भीमा व कृष्णा ही शंभू महादेव डोंगररांग खोरी वेगळी करते. शंभू महादेव हे बघा, भीम, कृष्ण आणि शंभू हे तिन्ही देवांची नावं आहे. तर इथे आपल्याला लगेच लक्षात राहू शकते की शंभू महादेव, भीम आणि कृष्ण ही सर्व नावे इथे आपण लक्षात ठेवून ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. तर नर्मदा व तापी सातपुडा डोंगररांग खोरी नर्मदा तापी वेगळी करते. यक्षगान हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? यक्षगान. पहिला पर्याय आहे केरळ, दुसरा पर्याय आहे मणिपूर, तिसरा पर्याय आहे कर्नाटक आणि चौथा पर्याय आहे पश्चिम बंगाल. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक येथे यक्षगान हा नृत्य प्रकार आहे. तर केरळमध्ये काय आहे तर केरळमध्ये मोहिनी अट्टम हे केरळमध्ये आहे. आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न शिपाई हायकोर्ट येथे विचारणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे छटपूजा हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? छटपूजा. पहिला पर्याय आहे उत्तर प्रदेश, दुसरा पर्याय आहे बिहार, तिसरा पर्याय आहे कर्नाटक आणि चौथा पर्याय आहे पश्चिम बंगाल. तर छटपूजा हा सण कोणत्या राज्याचा आहे तर बिहार येथे छटपूजा हा सण केला जातो. आपल्याला स्टॅटिक जीके मध्ये हे टॉपिक कव्हर होतात आणि आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न हायकोर्टला दिसेल. तर आता इथे छटपूजा विचारलेली आहे, तर आपण उत्तर प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये कोणत्या प्रकारचे सण तिथे साजरे केले जातात हे मला कमेंटमध्ये सांगा. आपला पुढचा प्रश्न आहे ABO या रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? पहिला पर्याय आहे कार्ल ऊज, दुसरा पर्याय आहे APD कॉन्डेला, तिसरा पर्याय आहे RH व्हिटाकर आणि चौथा पर्याय आहे कार्ल लँडस्टेनर. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे कार्ल लँडस्टेनर. तर आपण रक्तगट जर नसतं किंवा रक्त आपल्या शरीरात नसतं तर आपण जमिनीवर जिवंत असतो का? तर याचे उत्तर आहे नाही, नसतोच. तर जमीनला आपण काय म्हणतो तर लँड म्हणतो. तर आपण इथे लक्षात ठेवू शकतो लँडस्टेनने ABO म्हणजेच रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ट्रिकनी लक्षात ठेवा, लगेच लक्षात राहणार, कारण इंग्लिश नाव आहे, आपल्याला इथे माहिती असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे शैवाल आणि कवक कोणत्या विभागात मोडतात? शैवाल आणि कवक. पहिला पर्याय आहे थॅलोफायटा, दुसरा पर्याय आहे ब्रायोफायटा, तिसरा पर्याय टेरिडोफायटा आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर आहे थॅलोफायटा. थॅलोफायटामध्ये शैवाल आणि कवक येत असतात. थॅलोफायटा पाण्यात राहणारे यांमध्ये आढळतात. आपला पुढचा प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रांमध्ये शक्ती मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर करतात? औद्योगिक क्षेत्रांमध्ये शक्ती मोजण्यासाठी पहिला पर्याय आहे वॅट, दुसरा पर्याय आहे ग्रॅम पर सेंटीमीटर, तिसरा पर्याय आहे अश्वशक्ती आणि चौथा पर्याय आहे ओहम. तर आपण इथे कन्फ्यूज होऊ शकतो की शक्ती आपण पॉवर नक्कीच वॅटनी मोजतो, पण इथे आपल्याला औद्योगिक क्षेत्र विचारलेले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे अश्वशक्ती. अश्वशक्तीचा वापर आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये करत असतो. तर एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होतात? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट तर 746 वॅट एवढे म्हणजे एक अश्वशक्ती होत असते. तर ओहम बद्दल आपल्याला इथे माहिती असणे आवश्यक आहे. ओहम हे कशाचे युनिट आहे तर ओहम हे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे युनिट आहे. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे युनिट ओहम आहे. त्याचबरोबर वॅट हे पॉवरचे युनिट आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विद्युत चुंबकीय प्रवर्तनचा शोध कोणी लावलेला आहे? पहिला पर्याय आहे ओरस्टेड, दुसरा पर्याय आहे मायकल फॅरेडे, तिसरा पर्याय आहे गॅलिलिओ आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर विद्युत चुंबकीय प्रवर्तनचा शोध कोणी लावला तर मायकेल फॅरेडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनचा शोध लावलेला आहे. आपल्याला असेच प्रश्न जर पाहिजे असेल, अशी सिरीज जर तुम्हाला वाटत असेल की आपण शिपाईची सिरीज, शिपाईचा पेपर येईपर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत अशीच सिरीज चालू ठेवावी, तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या लेक्चरचा फायदा होईल आणि ते देखील यावर्षी नोकरीला लागणार
आपला पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या स्थानकादरम्यान धावणार आहे? हे बघा, आपल्याला जी मध्ये 30 प्रश्न विचारणार आहे आणि 30 मध्ये कमीत कमी 3 ते 4 प्रश्न हे करंट बेस असणार आहे. तुम्हाला सांगते की 3 ते 4 प्रश्न, कमीत कमी 3 ते 4 प्रश्न हे आपल्याला करंटवर असणार आहे. तर करंट हे कधीपासूनचं करायचं, तर करंट मागील 6 महिन्याचे करंट तुम्ही इथे करून जा, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईल. आणि हा प्रश्न देखील आपण इथे करंटचा टाकलेला आहे. मी जे प्रश्न टाकलेले आहे, म्हणजे ज्या पद्धतीने टाकलेले आहे, 2-2, 2-2, 3-3 प्रश्न प्रत्येक विषयाचे, तसे सेम प्रश्न आपल्याला उच्च न्यायालयाच्या पेपरमध्ये दिसणार आहेत. तर पहिला पर्याय आहे गुवाहाटी कोलकाता, दुसरा पर्याय आहे भोपाळ वाराणसी, तिसरा पर्याय आहे जिंद सोनीपत आणि चौथा पर्याय आहे गुवाहाटी मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे जिंद सोनीपत. जिंद सोनीपत दरम्यान ही पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले AI सरकारी क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? देशातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले, जगातील पहिले, यावर सर्वात जास्त प्रश्न आपल्याला परीक्षेत दिसतो. तर हा देशातील पहिले AI सरकारी क्लिनिक कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेले आहे? पहिला पर्याय आहे ग्रेटर नोएडा, दुसरा पर्याय आहे मुंबई, तिसरा पर्याय आहे हैदराबाद आणि चौथा पर्याय आहे गुवाहाटी. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ग्रेटर नोएडा. ग्रेटर नोएडा येथे देशातील पहिले AI सरकारी क्लिनिक सुरू करण्यात आलेले आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच झालेले 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत दिसणार आहे. 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन. पहिला पर्याय आहे फ्रान्स, दुसरा पर्याय आहे नेपाळ, तिसरा पर्याय आहे भूतान आणि चौथा पर्याय आहे अमेरिका. तर याचे योग्य उत्तर आहे भूतान येथे 10वे विश्व मराठी साहित्य संमेलन पार पडलेले आहे. त्यानंतर अगेन करंटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात आलेले आहे? मनुका संशोधन केंद्र, हे जे काही करंटचे प्रश्न आहे, हे जानेवारी 2026चे आहे. जानेवारी 2026चे आहे. पहिला पर्याय आहे नाशिक, दुसरा पर्याय आहे सातारा, तिसरा पर्याय आहे नागपूर आणि चौथा पर्याय आहे सांगली. तर याचे योग्य उत्तर आहे सांगली येथे मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सीमा रस्ते संघटना, 29वे महासंचालक कोण बनलेले आहे? 29वे महासंचालक आपल्याला इथे विचारलेले आहे. पहिला पर्याय आहे देवेंद्र यादव, दुसरा पर्याय आहे राकेश महेंद्र, तिसरा पर्याय आहे हरपाल सिंग आणि चौथा पर्याय आहे विजय चव्हाण. तर याचे योग्य उत्तर आहे हरपाल सिंग हे BROचे 29वे महासंचालक बनलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पोलिसांनी चोराला पकडले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोराला पकडले. पहिला पर्याय आहे कर्मणी प्रयोग, दुसरा पर्याय आहे कर्तरी प्रयोग, तिसरा पर्याय आहे भावे प्रयोग आणि चौथा पर्याय आहे समापन कर्मणी प्रयोग. तर याचे योग्य उत्तर आहे भावे प्रयोग. भावे प्रयोग आहे पोलिसांनी चोराला पकडले. तर आपल्याला प्रयोग, कर्मणी प्रयोग काय आहे, कर्तरी प्रयोग काय आहे, भावे प्रयोग काय आहे आणि समापन कर्मणी प्रयोग काय आहे, हे देखील इथे माहिती असणे आवश्यक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पदरी पडले झोड. पहिला पर्याय आहे रडून केले कोड, हसत झाले धोड, मारून केले खोड आणि हसून केले गोड. तर पदरी पडले झोड याला आपण काय म्हणतो? पदरी पडले झोड, हसून केले गोड. याचे योग्य उत्तर आहे हसून केले गोड. आपला पुढचा प्रश्न आहे, जरट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहिला पर्याय आहे कनिष्ठ, दुसरा आहे वरिष्ठ, तिसरा पर्याय आहे युवक आणि चौथा पर्याय आहे ज्येष्ठ. तर याचे योग्य उत्तर आहे युवक. जरटचा विरुद्ध आहे युवक. आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न उच्च न्यायालयाच्या शिपाई परीक्षेत दिसणार आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, पोर्ट्रेट अँड लँडस्केप आर द एक्झाम्पल ऑफ. पहिला पर्याय आहे पेज ओरिएंटेशन, दुसरा पर्याय पेज साईज, तिसरा पर्याय पेज लेआउट, चौथा पर्याय नन. तर पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे कशाचे उदाहरणं आहे? तर हे पेज ओरिएंटेशनचे उदाहरणं आहे. पुढचा प्रश्न आहे, कुचिपुडी हा शास्त्रीय नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी. पहिला पर्याय आहे आंध्र प्रदेश, दुसरा पर्याय आहे ओडिसा, तिसरा पर्याय आहे केरळ आणि चौथा पर्याय आहे बिहार. तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर केरळ राज्याशी कोणता नृत्य प्रकार संबंधित आहे? तर केरळ म्हणजेच कथकली हा नृत्य प्रकार केरळ राज्यात दिसतो आपल्याला. त्याचबरोबर बिहार येथे झुमरी हा नृत्य प्रकार आपल्याला बिहार येथे दिसतो.
आपला पुढचा प्रश्न आहे, ययाती ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? ययाती कादंबरी कोणाची आहे? पहिला पर्याय आहे प्र के अत्रे, दुसरा पर्याय आहे वि स खांडेकर, तिसरा पर्याय आहे न रा फाटक आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर ययाती ही कादंबरी कोणाची आहे? तर वि स खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे. त्याचबरोबर कऱ्हेचे पाणी, कऱ्हेचे पाणी हे कोणाचे आहे? तर हे प्र के अत्रे यांचे आहे. महत्वाचे आहे, नोट डाऊन करत चला. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, फिअर ऑफ वुमेन. फिअर ऑफ वुमेन म्हणजे काय आहे? पहिला पर्याय आहे हेलिओफोबिया, दुसरा पर्याय आहे गायनोफोबिया आणि तिसरा पर्याय आहे फिलिओफोबिया, चौथा पर्याय आहे गॅमोफोबिया. तर वुमेनला आपल्या इथे काय म्हणतो आपण? गायनो किंवा गायनी म्हणजेच वुमेन होते. तर फिअर ऑफ वुमेन म्हणजे काय? तर गायनोफोबिया म्हणजेच फिअर ऑफ वुमेन आहे. त्याचबरोबर फिलिओफोबिया, आपल्याला जर परीक्षेला आलं फिलिओफोबिया, फिलिओफोबिया कशाशी संबंधित आहे? तर द फिअर ऑफ फॉलोइंग इन लव ऑर बिईंग इन लव. फिअर ऑफ लव, फिअर ऑफ लव, प्रेमात पडण्याची भीती म्हणजेच फिलिओफोबिया आहे. त्याचबरोबर हेलिओफोबिया काय आहे? तर हेलिओफोबिया आहे फिअर ऑफ सनलाईट ऑर एक्सप्लोजर टू सन. सूर्यप्रकाशाची भीती म्हणजेच हेलिओफोबिया आहे. त्याचबरोबर गॅमोफोबिया काय आहे? तर गॅमोफोबिया आहे फिअर ऑफ मॅरेज, लग्नाची भीती. लग्नाची भीती म्हणजेच गॅमोफोबिया आहे. महत्त्वाचे आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला हायकोर्ट शिपाई भरतीमध्ये दिसणार आहे. आपला पुढचा प्रश्न म्हणजे शेवटचा प्रश्न, एका परीक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यांपैकी 62 इंग्रजीत नापास झाले, 52 गणितात नापास झाले, तर 24 इंग्रजी व गणित दोघात नापास झाले. तर पास झालेले विद्यार्थी किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे 130 विद्यार्थी आहे एकूण. तर 130 विद्यार्थ्यांपैकी 62 हे इंग्रजीमध्ये नापास झाले आणि इंग्रजी आणि 52 हे गणित या विषयात नापास झाले. तर आपल्याला इथे काय आहे? नापास झाले आहे. त्याचबरोबर इंग्रजी व गणित दोघांमध्ये देखील नापास झाले. ठीक आहे, सेम सेम आहे. तर आपण काय करूया इथे 62 प्लस 52 मायनस 24, 62 प्लस 52 मायनस 24 तर किती होतात? 62 प्लस 52 मायनस 24 आपले झाले 114. त्यानंतर 114 मधून जर 24 गेले तर किती आले? 90. म्हणजेच 130 पैकी 90 लोक हे नापास झाले. आपल्याला काय विचारलेले आहे? तर आपल्याला पास झालेले विद्यार्थी विचारलेले आहे. मग आपण काय करूया? तर 130 मधून जर आपण 90 वजा केले तर आपल्याला पास झालेले विद्यार्थी दिसतात. म्हणजे पास झालेले विद्यार्थी एकूण किती आहेत? तर 40 विद्यार्थी इथे पास झालेले विद्यार्थी आहे. आपण हे जे काही प्रश्न घेतलेले आहे, आपण प्रत्येक विषयाचे 2-2, 3-3 प्रश्न इथे आपण घेतलेले आहे आणि असा सेम पॅटर्न आपल्याला हायकोर्ट शिपाई या भरतीमध्ये दिसणार आहेत. तर तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहिजे असेल किंवा ह्या प्रश्नांची सिरीज पाहिजे असेल पेपर होईपर्यंत, तर मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जेवढा जास्त रिस्पॉन्स द्याल तेवढे आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत. तर लेक्चर आवडले असल्यास लेक्चरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.